मूळ पीठ तू अंबे अंबे, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी। मूळ पीठ तू अंबे अंबे, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी। नाथ महाराजांच्या वचनाप्रमाणे हे जे हा जो जोगवा आहे देवीचा, अनादि अंबिका भगवती, बोध परडी घेऊन हाती, व्यास वसिष्ठ शुक, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी। ह्या 3 शब्दांवरती, ह्या 3 नावांवरती आपल्याला लक्ष केंद्रित करून आपल्याला चरित्र श्रवण करायचं आहे। भागवत म्हणजे काय, आपण ह्या प्रश्नाचा विचार स्कंद महापुराणामध्ये केल्याप्रमाणे भगवत्याः इदम असं आपण त्याचं तथा भागवत मुच्यते। भगवतीचं चरित्र किंवा भगवतीचं कथा कीर्तन म्हणून त्याला भागवत असं म्हटलं आहे। मग फक्त भगवतीचंच चरित्र का? नाही, भागवत धर्मामध्ये किंवा वैष्णव धर्मामध्ये म्हणा तुम्ही की भगवंताबरोबर भगवतीबरोबर तिच्या भक्तांचं चरित्र पण तेवढंच महत्त्वाचं आहे। भक्तांच्या रक्षणासाठी, भक्तांच्या साधन कालामध्ये, साधन मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील, ज्या काही आपदा असतील की ज्या आपणास सद्य कालामध्ये मार्गदर्शक ठरतील, त्यांचा आपण आदर्श ठेवू शकतो। कुठल्या गोष्टी या कलियुगामध्ये उपयुक्त आहेत, कुठल्या गोष्टी या कलियुगामध्ये त्याज्य आहेत, या सर्वांचा विचार आपण या देवी भागवताच्या चरित्रामध्ये प्रमाण करत आहोत। भगवती म्हणजे फक्त महिषासुराला मारलं हेच चरित्र असं होत नाही। फक्त चंडमुंड, रक्तबीज, धूम्राक्ष, भंडासूर, तुमचं शुंभ निशुंभ, धूम्रलोचन, रक्तबीज ह्यांचं महिषासुराचं, मधुकैटभाचं हनन केलं म्हणजे ते चरित्र होतं का? नाही। भगवतीने जो निर्माण केलेला हा जो विश्वाचा पसारा आहे, त्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये असणाऱ्या तिच्या मायेला अनुलक्षून, तिच्या या भ्रांतीला अनुलक्षून येणाऱ्या सर्व गोष्टींचा उहापोह करत मग तिच्या भक्तांच्या चरित्राचं श्रवण म्हणजे सुद्धा भागवताचं श्रवण असं होतं। म्हणून श्रीमद भागवतामध्ये म्हणा, देवी भागवतामध्ये म्हणा, महाभागवतामध्ये म्हणा, भगवती आणि भगवतीच्या भक्तांचं, भगवंत आणि भगवंताच्या भक्तांचं चरित्रवर्णन आणि त्या भगवंताच्या भक्तांच्या रक्षणासाठी भगवंत कसे धावून आले आणि त्यांच्यासाठी कसे अवतार धारण केले, कशी कुठल्या प्रकारे रूप धारण केली, याचं चरित्र आपण भागवतामध्ये बघतो। तर देवी भागवतामध्ये काय हाच फरक आहे थोडासा, फक्त की 2-3 आहे की भक्तांचं चरित्र, सुदर्शनाचं चरित्र आलं आहे, सत्यव्रताचं चरित्र आलेलं आहे, प्रभू रामचंद्रांचं चरित्र आलेलं आहे, श्रीकृष्णांचं चरित्र आलेलं आहे, भगवान महाविष्णूंचं चरित्र आलेलं आहे। तरीसुद्धा भगवतीचे जे भक्त हे सगळे देवीचे भक्तच आहेत। भगवती परांबा भुवनेश्वरीचे हे सगळेजण तिचे भक्तच आहेत, त्यांचं चरित्र आहे। पण मी सांगतो, नाथ महाराज असू द्या, ज्ञानेश्वर महाराज असू द्या, ते म्हणतात सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा। ह्या अभंगामध्ये सुद्धा म्हणतात की व्यास वसिष्ठ शुक गोंधळी हो करी कृपा। बरोबर आहे की नाही? प्रेम चांदवा मज दिधला हो करी कृपा, वरी बैसविली आदि माया हो करी कृपा, अंतु विठेवरी सखये बाई हो करी कृपा। व्यास, वसिष्ठ, शुक यांचं चरित्र ह्याच्यामध्ये येणार आहे। आणि देवी भागवताचे मुळातच प्रवचनकार भगवान वेदव्यास असल्या कारणानं आपण व्यासांच्या चरित्राला धरून, व्यासांच्या चरित्राचं अनुसंधान ठेवत आपण भगवतीचं आख्यान किंवा महिमान आपण श्रवण करत आहोत। तर काल आपण चिंतन करून आलो की भगवान वेदव्यास 100 वर्ष सुमेरू पर्वतावरती कठोर तपश्चर्या केल्याच्या नंतर
भगवान शिवांकडून त्यांना उत्तम पुत्राचं वरदान प्राप्त झाल्यानंतर आपल्या श्रांत झालेले वेदव्यास पुन्हा आपल्या सरस्वती नदीच्या तीरावरती असणाऱ्या आपल्या आश्रमामध्ये आले. स्नान संध्यावंदन केल्याच्या नंतर बली वैश्वदेवासाठी म्हणून ते आपले अरणी मंथन त्यांनी सुरू केलं. आणि अरणी मंथनाचे आपण काल चिंतन करून अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य जे काही मंत्र असतील ते मंत्र त्यांचे उच्चारण चालू असताना जसा अरणीतून अग्नी प्रकट व्हावा, लक्ष देऊ नये का, अरणीतून जसा म्हणजे जे अरणी मंथा जे असते की नाही, अरणीतून अग्नी प्रकट व्हावा तसा मला ह्या अग्नी समान तेजस्वी पुत्र कसा प्राप्त होईल. आता हे लक्षात घ्या की या इच्छेला अपुत्रस्य गतिर्नास्ती स्वर्गो नैवच नैवच आपण चिंतन करून आलो. 2-3 अध्यायामध्ये मनुस्मृतीचा हा जो श्लोक आहे की त्या श्लोकाला धरून की पुत्रप्राप्तीची इच्छा त्यांच्या मनामध्ये आली. इच्छा मनामध्ये आली म्हणून भगवत कोणत्या देवाला शरण जावं हा प्रश्न आला. त्याला अनुलक्षून हयग्रीव आणि मधुकैटभाचं आख्यान त्याच्यामध्ये आलं. मग देवीला श्रेष्ठ मानून त्यांनी ऐम बीजाचा उपदेश नारद महर्षींकडून घेतल्यानंतर ऐम बीजाचा जप केल्यानंतर भगवान शिवांकडून त्यांना पुत्रप्राप्तीचं वरदान मिळालं. या पुत्रप्राप्तीच्या वरदानासाठी त्यांचा 100 वर्षाची तपश्चर्या त्याला जोडली गेलेली आहे. 100 वर्ष पुत्रप्राप्ती व्हावी ह्या एकमेव ध्येयाने व्यास महर्षींनी तपश्चर्या केलेली होती. बरोबर आहे. मग आता पुत्रप्राप्तीसाठी म्हणून पुढं काय काय गोष्टी येतील त्या गोष्टींचे त्या सर्व श्लोकांचं चिंतन आपण यामध्ये करणार आहोत. म्हणजे बघा की अरणीसहितं गुह्यं मंथाग्निं चिकीर्षया मंथनं कुर्वतस्तस्ये चिंते चिंताभर सदा. अरणीचं मंथन करत असताना त्यांच्या मनामध्ये सुद्धा मंथन सुरू झालं, विचारांचं मंथन सुरू झालं की प्रादुर्बभूव सहसा सुतोत्पत्तौ महात्मनः मंथना अरणीसंयोगात मंथनाच समुद्भवः पावकस्य यथा तद्वत् कथं मे स्यात् सुतोद्भवः. की ह्या अरणीच्या संयोगाने, ह्या मंथेच्या आणि अरणीच्या संयोगाने जसा पावक म्हणजे अग्नी प्रकट होतो तसा मला पुत्र कसा प्राप्त होईल, ह्या अग्नी समान दैदिप्यमान तेजस्वी असा मला पुत्र कसा प्राप्त होईल तसं ते म्हणतात. पण म्हणतात की पुत्रारणीस्तु या ख्याता साममान द्यन विद्यते. अद्य म्हणजे आत्ता, या ठिकाणी पुत्रारणी म्हणजे कुलोत्पन्न अशी कुलशीलवान अशी स्त्री, अशी पुत्रारणी. अरणी म्हणजे ते अरणी, पुत्रारणी म्हणजे पुत्र उत्पन्न करणारी, पुत्रारणी म्हणजे कुलोत्पन्न स्त्री, कुलशीलवान अशी स्त्री असं त्यांनी सांगितलं आहे की ती माझ्याकडं ममाद्यन विद्यते, माझ्याकडं माझी आत्ता पत्नी नाही आहे असं ते म्हणतात. मग त्याचे कॅटेगराईज दिलेत की तरुणी रूपसंपन्ना कुलोत्पन्ना पतिव्रता कथं करोमि कांतांच पादयो शृंखला समाम. बघा व्यास महर्षी काय म्हणतात की ती तरुणी पाहिजे, रूपसंपन्न पाहिजे, कुलोत्पन्ना पाहिजे, पतिव्रता पाहिजे, पण काय करू, कथं करोमि कांतांच पादयो शृंखला समाम. पायात घातलेल्या जशा साखळ्या असतील, बेड्या असतील त्याप्रमाणे अशी पत्नी मी करून काय उपयोग आहे तिचा. जरी पुत्र उत्पन्न करण्यासाठी म्हणजे जी पतिव्रता पाहिजे, कुलोत्पन्न पाहिजे, जी अतिशय रूपवान पाहिजे आणि पतीच्या सेवेमध्ये दक्ष अशी पत्नी मला कुठून प्राप्त होईल. आणि जरी मी त्या कन्येशी विवाह केला तरीसुद्धा माझ्या पायातल्या बेड्यांप्रमाणे ती मला जखडवून टाकेल, ती मला अडकवून टाकेल पुत्रांच्या आणि ह्या संसाराच्या मोहबंधनामध्ये. तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये माझा भरपूर वेळ वाया जाईल असं ते म्हणतात. पुत्रोत्पादन दक्षांच पातिव्रते सदासिताम पतिव्रता दक्षापी रूपवत्यपी कामनी. जी पुत्र उत्पन्न करण्यामध्ये अतिशय दक्ष असेल ती पातिव्रत्यामध्ये ती अतिशय दक्ष असेल ती. आणि ती कशी असावी, रूपवत्यपी कामिनी, रूपवती असावी, कामिनी असावी असं म्हणावं. परंतु सा सदा बंधनरूपाच स्वेच्छा सुखविदायिनी. ती कशी असणार आहे, जरी ती माझी पत्नी असली, जरी ती रूपसंपन्न असली, जरी ती कामिनी असली तरीसुद्धा ती कशी असणार आहे, स्वेच्छया सुखविहारिणी. तिच्या इच्छेनुसार, तिच्या आकांक्षेनुसार मला सुखांमध्ये विहार करायला लावणारी, भाग पाडणारी
अशी ती बंधनरूपा, सदा बंधनरूपा असणारी आहे. इथं ते एक उदाहरण असं देतात की शिवोपी वर्तते नित्यम कामिनी पाशसंयुता. हां, भगवान शिवसुद्धा त्या कामिनीच्या पाशसंयुता पाशांमध्ये सदैव जखडलेले आहेत, अडकलेले आहेत. तर माझी काय गती, असं व्यासमहर्षी म्हणतात. कथम करोम्यहम चात्र दुर्घटंच गृहाश्रमम एवं चिंतयतस्तस्य घृताची दिव्यरूपिणी. असा गृहस्थाश्रमाचा विचार करत असताना त्यांची सहज नजर आकाशामध्ये गेली. त्यावेळेला त्यांनी पाहिली की आकाशामध्ये घृताची नावाची एक अप्सरा, अतिशय रूपवान, अतिशय सुंदर अशी घृताची नावाची अप्सरा त्यांनी पाहिली. प्राप्ता दृष्टीपथन तत्र समीपे गगनसिता. आणि कसं म्हणतात, दृष्ट्वाता चंचलापांगी समीपस्था वराप्सराम. त्या चंचलापांगी, ती अतिशय चंचल, अतिशय कमनीय, अतिशय सुंदर अशी ती घृताची अप्सरा त्यांनी पाहिली. कशी होती ती? पंचबाण परितांगस तूर्णमासी धृतव्रतः चिंतयाम सदा करोम्यद्य संकटे. आता हे काय संकट आलं की तिचे तिचे कटाक्ष कसे होते? पंचबाणयुक्त होते. जे कामदेवाचे पंचबाण सांगितलेत की नाही, त्या पंचबाणांनी ती व्यासमहर्षींना आहत करत होती. तिचे असे ते कटाक्ष तिचे सांगितले आहे. मग ते विचार करायला लागले की आता माझ्यावरती हे काय संकट आलं, माझ्या मनामध्ये हा कसा काम उत्पन्न होतं आहे, असं व्यास विचार करायला लागले. बघा, मधुकैटभाचं युद्ध हे आपल्या मनातच होतं. आता हे युद्ध व्यासांच्या मनातच युद्ध चालू झालेलं आहे. भक्तांचं चरित्र, भगवतीच्या भक्तांचं चरित्र, युद्धाचं वर्णन केवळ महिषासुराचं वर्णन, हा महिषासुरच आहे ना, बरोबर आहे की नाही? हा महिषाच, त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारा जो मोह आहे हा महिषासुरच आहे. त्याला अनुलक्षण बघा, ते काय म्हणतात की धर्मस्य पुरतः प्राप्ते कामभावे दुरासदे अंगीकरोमि यद्येनाम वंचनार्थमिहागताम हसिष्यन्ति महात्मानस्तापसां मान्तु विफुलम तपस्तत्वां महाघोरम पूर्णवर्षितम त्विह. की हिच्याशी जर मी संयोग केला, हिच्याशी जर मी विवाह केला, तर सगळी लोक मला नावं ठेवतील की 100 वर्ष तपश्चर्या करून ह्या काय अप्सरेच्या ह्याच्या मागं लागलाय हा, असं म्हणतील. ह्याचा काय उपयोग झाला त्याचा, सगळेजण माझ्यावरती हसतील. आणि पण तरीसुद्धा माझी सर्व इंद्रिय जी आहेत ते माझ्या ताब्यातून जात आहेत. बघा, माझी इंद्रिय माझ्या ताब्यातून जात आहेत. माझ्यावरती कामाने, पूर्णतः कामवासनेने प्रभाव पाडलेला आहे. दृष्ट्वाप्सरांच विवशः कथन जातो महातपाः कामम निंदापि भवतो यदि स्यात् अतुलम सुखम. जरी कामवासनेमध्ये ह्याच्यामध्ये अतुल सुख जरी प्राप्त होत असेल तरीसुद्धा ते सुख, ते जड सुख, ते कसं आहे? निंदनीय सुख आहे, असं सर्व महात्मानांनी म्हटलं आहे. याच्यानंतर एकच सुभाषित त्यांनी ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. त्या सुभाषिताच्या आधारावरती पुढचा 11, 12 आणि 13 हे 3 अध्याय त्याच्यामध्ये पूर्णतः त्या ह्याच्यावरती आलेले आहेत. आपण त्याचं चिंतन करणार नाही आहे. गृहस्थाश्रमसंभूतम सुखदम पुत्रकामदम स्वर्गदम च तथा प्रोक्तम ज्ञानिनम मोक्षदम तथा. गृहस्थाश्रम कसा आहे? गृहस्थाश्रम संभूत सुखम. गृहस्थाश्रमातून प्राप्त होणारं जे सुख आहे ते कसं आहे? कामदायी, पुत्रदायी आहे. स्वर्गद आणि ज्ञानी लोकांना मोक्ष देणारं आहे गृहस्थाश्रमाचं सुख, असं इथं डिस्कनेक्ट केलं आहे. पण शेवटच्या श्लोकामध्ये होते न भविष्यती तन्नूनम अनया देवकन्यया. ते गृहस्थाश्रमाचं सुख ह्या घृताची नावाच्या अप्सरेबरोबर मी जर संयोग केला, मी जर विवाह केला तर ते शक्य होणार नाही. हे जे वरती जे मी 4 सुख सांगितले, स्वर्गद, मोक्षद, कामद, पुत्रद, जे सुख आहे ते या घृताची नावाच्या अप्सरेपासून मला मिळणार नाही. का मिळणार नाही? नारदाच्च मया पूर्वम श्रुतिमस्ति कथानकम यथोर्वशी वशो राजा पराभूत पुरुरवाहा. ते म्हणतात की पूर्वी नारद महर्षींकडून मी जे श्रवण केलेलं आहे की ज्याप्रमाणे उर्वशीच्या कामबाणामध्ये आहत झालेला, अतृप्त राहिलेला पुरुरवा नावाचा जो राजा आहे तो कसा हतबल झाला आणि तो तिच्या कामवासनेमध्ये कसा जखडला गेला आणि शेवटी तो अडकून कसा पडला, हे मी पूर्वी नारदांकडून श्रुत केलेलं आहे. तर 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला सर्व ऋषीमुनी विचारतात हा पुरुरवा राजा कोण. मग गीतामध्ये ते बुधाच्या जन्माची कथा, ताराराणी, परत तो चंद्र, मग ते सगळं इलासुद्युम्न आख्यान परत त्याच्यामध्ये येणार आणि शेवटी पुरुरवा आणि उर्वशीची कथा याच्यामध्ये येते.
आपल्याला त्याचं चिंतन करायचं नाही आहे. आपण व्यासमहर्षींच्या चिंतनाला अनुलक्षून आपण पुढं जात आज शुकाचार्यांचा जन्म करायचा आहे. मग ते तसं म्हणतात की आम्हाला त्याचं चरित्र सांगा. मग ते सगळं सूत त्यांना तिघांचं चरित्र ते सांगून 3 अध्यायामध्ये 11, 12 आणि 13 त्याच्यामध्ये ते चरित्र येतं. 14व्या अध्यायामध्ये पुन्हा म्हणतात, पुन्हा त्या आपल्या विषयाला कळत, दृष्ट्वा ताम असितापांगी, त्या असितपांगी व्यासश्चिंता परो भवत किं करोमि न योग्या न मे योग्या देवकन्येयम अप्सरा. मी काय करू, ही देवकन्या असणारी ही जी अप्सरा आहे ही माझ्यासाठी सर्वथा अयोग्य आहे. मी हिच्याशी विवाह करणार नाही किंवा हिच्याशी संयोग करणार नाही. हे माझं कृत्य कसं होईल, निंदनीय असं कृत्य होईल. इथं काय झालं, व्यास तिच्याकडे एवढं टक लावून बघत होते की त्या अप्सरेला वाटलं की आता हे ऋषीमुनी मला शाप देतात, म्हणून तिने काय केलं, उपटिणीचं रूप घेतलं आणि ती तिथून पटकन उडून गेली. ती उडून गेल्याच्या नंतर व्यासांचं अरणीमंथन चालूच होतं. अरणीमंथन चालू असताना आता जेव्हा बघा 100 वर्ष पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेलं तप जेव्हा होतं, त्या कर्मफलेश जुष्टाम आपण जिला म्हणतो, त्या भगवतीच्या संकल्पाने, त्या भगवतीच्या इच्छेने, त्यांच्या मनामध्ये होणारा जो काम आहे त्या कामाला उत्तेजना मिळाली. का तर कार्य काय घडणार आहे की शुकांचा जन्म घडणार आहे. त्या उत्तेजित मनाने अरणीमंथन करताना व्यासांना ते म्हणजे काय म्हणतात त्याला, अनियंत्रित झालं, ते कातर झाले. ते इंद्रियांच्या आवेगापुढं व्यासमहर्षी हतबल झाले. व्यासमहर्षी इंद्रिय आवेगाला हतबल झाल्याच्यामुळं त्यांचं तेज जे होतं ते उभे असून जे अरणीमंथन चालू होतं, व्यासमहर्षींचं तेज त्या मंथेद्वारे त्या अरणीमध्ये पडलं आणि त्यांचं मंत्रोच्चारणपूर्वक त्यांच्या ह्याच्यातून मंथन चालू असताना अग्नीच्या बरोबर अतिशय तेजस्वी, जसा एक सुंदर असा अग्नी प्रकट व्हावा त्याप्रमाणे एक सुंदर असं बालक त्या अरणीतून प्रकट झालं. जसं ते बालक प्रकट झालं, त्या अरणी संभव असं ते बालक प्रकट झालं आणि मग आकाशातून एकमेव दुंदुभींचा आवाज सुरू झाला, शंखनाद सुरू झाला. देवतांनी आकाशातून पुष्पवर्षाव करायला सुरुवात केली. असा तेजस्वी बालक पाहून व्यासमहर्षींना अतिशय आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर त्यांनी त्याचा जातकर्म संस्कार केला. देवदुंदुभयो नेदुर नृतुश्चाप्सरो गणा हा जगुर्गंधर्वपतयो मुदितासी दिदुश्रुवहा विश्वावसुर नारदश्च तुंबुरु शुकसंभवे तुष्टुर्मुदिता सर्वे देवा विद्याधरसता. व्यासमहर्षींच्या सुतला पाहून देवर्षी नारद, तुंबर, सगळे यक्ष गंधर्व गायन करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, आकाशामध्ये दुंदुभी वाजू लागल्या, शंखनाद झाला आणि त्या सुतांना पाहून व्यासमहर्षी अतिशय विस्मयचकित झाले की हा कोण. कारण इच्छा काय होती, मला पुत्रप्राप्ती व्हायची. दृष्ट्वा व्याससुतम दिव्यम अरणी गर्भसंभवम, त्या अरणीच्या ह्याच्यातून उत्पन्न झालेले अयोनिज असे ते भगवान शुकदेवांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. श्रीमद भागवतापेक्षा वेगळी कथा या देवी भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग त्यांनी काय केलं, त्याचं गंगाजलाने त्याला स्नान करवलं, त्याचा जातकर्म संस्कार केला. ते बालक पटापटा काही दिवसांमध्ये वाढू लागलं. यथाकाळ लोटल्यानंतर त्याचा उपनयन संस्कार केला. उपनयन संस्कार केल्यानंतर देवगुरु बृहस्पतींकडं शुकाचार्यांना वेदाध्ययन सर्व शास्त्रांचं अध्ययन करण्यासाठी शुकाचार्यांना त्याकडं पाठवण्यात आलं. देवगुरु बृहस्पतींना दक्षिणा वगैरे देऊन सगळं ज्ञान अर्जन करून ते पुन्हा व्यासमहर्षींकडं आपल्या सत्यवती किनारी त्या ठिकाणी आल्यानंतर व्यासांना मुलाला पाहून फार अतिशय आनंद झाला. 14-12 वर्ष ते काही गुरुकुलामध्ये राहिल्याच्या नंतर शुकदेव पुन्हा आल्यामुळं व्यासांना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्याचं सगळं विचारलं, कसं काय आहे, गुरुजींनी व्यवस्थित शिकवलं का, काय शिकलास काय नाही शिकला. मग ते थोडंसं शास्त्रचिंतन दोघा पितापुत्रांचं झालं आणि त्याच्यानंतर मात्र मग ते विचारतात. व्यास त्यांना म्हणतात की धर्मशास्त्राणि सर्वाणि कुरु भार्या महामते शुक्कम पाहसुतम व्यासो वेदोधिस्त्वया नघ. त्यांनी सांगितलं की वेदशास्त्र धर्मशास्त्रांचा निर्णय आहे की तू आता पत्नी करावीस, तू आता लग्न करावं, तू आता विवाह करावा असं ते म्हणतात. गार्हस्थ्यंच समासाद्य यजदेवान पितृंथ ऋणान्मोचय मां पुत्र प्राप्यदाराम मनोरमान
गार्हपत्य अग्नी, जो लग्नाच्या वेळेला जो अग्नी केला जातो आणि तो घरी घेऊन येतात, तो गार्हपत्य जो अग्नी आहे, त्या गार्हस्थ्य अग्नीचं तू यजन कर. समासाद्य यज देवांचं यजन कर, पितॄंचं तर्पण कर, पितॄंना तृप्त कर. ऋणान्मोचय मां पुत्र, की हे पुत्रा तू मला जे आहे तू पितृऋणातून मुक्त कर. की तू काय कर की प्राप्य दारान मनोरमान, एक मनोरम अशा दारेला म्हणजे एका पत्नीला प्राप्त करून तू तुझा पुत्र होऊ दे आणि तू मला या पितृऋणातून मुक्त कर, की जेणेकरून आपला वंश जो आहे तो पुढं अखंडित चालू राहील असं ते म्हणतात. अपुत्रस्य गतिर्नास्ती, पुन्हा आला बघा तो श्लोक. स्वर्गो नैवच तस्मात् पुत्र महाभाग कुरुष्वाद्य गृहाश्रमम. अपुत्राला कुठल्याही प्रकारची गती मिळत नाही, स्वर्ग तर त्याच्याहून नाही, म्हणून तू काय कर हे पुत्रा, हे महाभाग, तू लवकरात लवकर गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. कृत्वा गृहाश्रमं पुत्रं सुखिनं कुरु मां शुक आशा मे महती पुत्र पूरयस्व महामते. हे पुत्रा, माझ्या मनामध्ये खूप अशी मोठी आशा मनामध्ये लागून गेलेली आहे, त्यामुळे तू आता लवकरात लवकर लग्न कर आणि गृहस्थाश्रमाचा स्वीकार कर. तपस्तत्वां महाघोरं प्राप्तोऽसि त्वम अयोनिजः देवरूपी महाप्राज्ञ पाहि मां पितरं शुक. हे शुका, तुला मी अतिशय महाघोर तप करून प्राप्त केलेले आहे. तू अयोनिज असा आहे, तू साक्षात देवरूपी आहेस, तर तू काय कर, लवकरात लवकर असं जे आहे विवाह कर. सूत म्हणतात की व्यासांचं हे भाषण ऐकून त्या विरक्त असणाऱ्या शुकाचार्यांच्या मनामध्ये काहूर माजून गेली. शुकाचार्य एकदम चिंतातूर झाले आणि हे बाबा तुम्ही हे काय बोलताय, मला हे तुम्ही काय सांगताय असं ते म्हणायला लागले. व्यास म्हणतात की शुक म्हणतात की किम सुखम मानुषे लोके ब्रूहि तात निरामयम दुःखविद्धम सुखम प्राज्ञा न वदंती सुखाकिलम. ते म्हणतात की लग्न करून कोण सुखी झाले मला तुम्ही सांगा. की किम सुखम मानुषे लोके ब्रूहि तात निरामयम. निरामय असं या मनुष्य लोकामध्ये विवाह करून कुणाला सुख प्राप्त झाले हे तात तुम्ही मला सांगा. दुःखविद्धम सुखम प्राज्ञा न वदंती सुखं किल. की प्राज्ञ लोकांनी हे केवळ दुःखाविद्ध, हे दुःखाचंच कारण सांगितलेलं आहे. दुःखाच्या परिवर्तित होण्याला आपण सुख असं म्हणतो. एक सुखाची परिभाषा अशी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मला तुम्ही काय सांगता, स्त्रियं कृत्वा महाभाग भवामी तद्वशानुगः. मी जर बायको केली तर मी तिच्याच वशानुग होईल, तिला मी वशवर्ती होईल, तिच्या तालावरती मला नाचावं लागेल. कसं आहे, पुत्रदारेर निबद्धस्तु न विमुच्यते कर्हिचित. सुखम किं परतंत्रस्य स्त्रीजितस्य विशेषतः. त्या पारतंत्र्या, त्या स्त्रीच्या पारतंत्र्यामध्ये जाण्यात कुणाला सुख प्राप्त झालेलं आहे तुम्ही मला सांगा. एक वेळेला मनुष्याला लोखंडाच्या असणाऱ्या साखळ्यांनी जर बांधला असेल तर तो मुक्त होऊ शकतो, पण पुत्र आणि दारा, ह्या सगळ्या पुत्रदारादी ह्या सुखामध्ये, या संसाराच्या सुखामध्ये अडकलेल्या माणसाला कोण मुक्त करणार आहे. बाबा तुम्ही मला सांगा, आणि तुम्ही मला काय ह्याच्यामध्ये ढकलताय, मला काय ह्याच्यामध्ये लोटताय तुम्ही. ते असं म्हणतात, विण्मूत्र भवसंभव देहो नारेणान तन्मयस्तथा कह प्रीतिम तत्र विप्रेंद्र विबुध कर्तुमिच्छती. विणमूत्र संभुव, मलमूत्र संभुव असणारा जो जड देह आहे, तो स्त्रीचा देह आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे माझं मन तन्मय होईल, तिच्यामध्ये माझं मन कसं रमेल तुम्ही मला जरा सांगा. तिच्यामध्ये मी कशी प्रीती निर्माण करू. हे विप्रेंद्रा, हे विप्रांमध्ये ब्राह्मणांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या, मी तिच्यामध्ये कशी प्रीती निर्माण करू आणि मी कशा माझ्या श्रेष्ठ असणाऱ्या, माझ्यासाठी श्रेयस्कर असणाऱ्या त्या परमतत्वाला मी गृहस्थाश्रमामध्ये अडकून कशा प्रकारे जाणून घेऊ. अयो निजोहम विप्रर्षे योनौ मे कीदृशी मतिः न वांछाम्यहं मग्रेपि योनावेव समुद्भवम. त्यांनी सांगितलं, ते म्हणतात की मी अयोनिज असणारा, मी अरणीपासून उत्पन्न असणारा, मी योनिज असा स्त्री देहामध्ये माझी कसल्या प्रकारची प्रीती असेल तुम्ही सांगा बरं. बाबा मला कशाही प्रकारची आसक्ती नाही, मला कसल्याही प्रकारची वासना नाही, मला या स्त्री शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे असं की नाही. वीट सुखम किमु वांछा मी त्यक्त्वात्मसुखम अद्भुतम. आत्मसुख सोडून, जे परमात्मसुख आहे, जे आत्म्याचं सुख आहे ते सोडून मला तुम्ही या विणमूत्रमय
जे सुख आहे, शरीर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मला का लोटताय बाबा? आत्मारामश्च भूयोपी न भवत्यति लोलुपहा. त्या आत्मारामाला सोडून मी या संसार सुखामध्ये कुठल्याही प्रकारे आसक्त नाही. बाबा मला काय सांगायचं आहे की मी जेव्हा प्रथमं पाठिता वेदा मया विस्तारिताश्च ये हिंसा मयास्ते पठिता कर्ममार्ग प्रवर्तिकाः. मी सर्वात पहिल्यांदा वेदांचं अध्ययन जेव्हा केलं ते तर कर्ममार्गाचे प्रवर्तक आहेत, ते हिंसात्मक आहेत. तर त्यांनी वेदांचा विस्तार त्या प्रकारे केलेला आहे. बृहस्पती गुरुप्राप्त सोपी मग्नो गृहार्णवे अविद्याग्रस्तहृदय कथं तारितुं क्षमः. जर अविद्यामध्ये ग्रस्त असणारे माझे बृहस्पती जे गुरु आहेत ते माझं कसं तारण करू शकतील असं ते म्हणतात. तेव्हा रोगग्रस्तो यथा वैद्य पररोगचिकित्सकः तथा गुरुर्मुमुक्षोर्मे गृहस्थोयम विडंबना. ज्याप्रमाणे रोगग्रस्त असणारा वैद्यच जर ह्याची चिकित्सा करू लागला, कोणाची रोग्याची चिकित्सा करू लागला, ही कशी मोठी विडंबना आहे की गृहस्थ असणारा, स्त्रीमध्ये आसक्त असणारा एखादा गुरु माझ्यासारख्या मुमुक्षूचा गुरु होतो. ही कसली विडंबना आहे. म्हणून कृत्वा प्रणामं गुरवे त्वत्समीप मुपागतः. म्हणून अशा गुरूंना मी प्रणाम करून मी तुमच्या जवळ आलेलो आहे. मला काय करा? त्राहिमाम तत्वबोधेन भीतम संसार सर्पतः. म्हणून तुम्ही मला आत्मतत्वाचा, तुम्ही मला अध्यात्मतत्वाचा उपदेश करा. मी या संसारात रूपी सापाला घाबरलेलो आहे. म्हणून किम सुखम तात संसारे निजतत्व विचारणात मूढानाम सुखबुद्धिस्तु विट्सु कीटसुखं यथा. तुम्ही सांगा हे तात किम सुखम तात संसारे निजतत्व विचारणात. वेगवेगळ्या सांसारिक गोष्टींचं चिंतन करण्यामध्ये ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं, हे असं करा, ह्याची एवढी स्वस्त किंमत आहे, ह्याच्यामध्ये कशा प्रकारचं सुख असेल? आत्मसुख सोडून हे कसं सुख असेल तुम्ही सांगा मला. म्हणून मानुषम दुर्लभम प्राप्य वेदशास्त्रांनिधीच बद्धते यदि संसारे को विमुच्चेत मानवः. जो कोणी या संसारामध्ये अडकून पडलेला आहे तो ह्या संसारातून कसा मुक्त होईल तुम्ही मला सांगा. म्हणून नातः परतरं लोके क्वचिदाश्चर्यमद्भुतं परदारगृहासक्तः पंडितः परिगीयते न बध्यते संसारे नरो मायागुणैश्रीभिः स विद्वांसमेधावी शास्त्रपारंगतो हि सहा. ते म्हणतात की जो संसारामध्ये या मायेमध्ये जो कोणी अडकलेला नाही तोच विद्वान आहे, तोच मेधावी आहे, तोच शास्त्रपारंगतो हि सहा. कशाने म्हणतात? आचरणाने म्हणतायत त्याच्यातनं. नाहीतर मग काय? किं वृथाध्ययनेनात्र दृढबंधकरेण च पठितव्यं तदेवाश मोचयेत भवबंधवात. हे म्हणून नाहीतर माझं अध्ययन सगळं व्यर्थ आहे. जर मी बंधनातून माझं मोचन होत नसेल तर माझं हे सर्व प्रकारचं हे जे अध्ययन आहे ते व्यर्थ आहे. गृह्णाति पुरुषं यस्मात् गृहन्तेन प्रकीर्तितं क्वं सुखं बंधनागारे तेन भीतोस्म्यहं पितः. हे पिता, पुरुषाला गृह्णाती जो घेऊन तो बंधनात टाकल्या कारणानं त्याला गृह असं म्हटलेलं आहे. व्याख्या दिली, गृह्णाती पुरुषं यस्मात् गृहन्तेन प्रकीर्तितं. अशा गृहात टाकलेलं मला त्याच्यामध्ये काय करायचं आहे. म्हणून हे पिता, हे तात, मी ह्याला घाबरलेलो आहे. त्यामुळे तुम्ही मला कशाचा उपदेश करा? आत्मज्ञानाचा उपदेश करा. याच्यावरती व्यास महर्षींच्या गृहस्थाश्रमाच्या संदर्भातल्या ज्या काही टिप्पणी आहेत त्यांचं जे काही उत्तर आहे किंवा या कलियुगामध्ये शुकाचार्यांसारखं आचरण आपणास करण्यासाठी करणं शक्य नाही आहे ना. मग आपल्याला उपयुक्त कसा आहे आणि पुढं कथाभाग कसा आहे, शुकदेवांचा विवाह कसा होतो, काय होतो, त्या कथाभाग पुढच्या अध्यायामध्ये येणार आहे. आपण तो उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. ओम नमः चंडिकाय जगदंबा माता की जय.